आपण पाहूयात विस्तारणारा. या मनोरेचा तळ विस्तारत जाणारा असून शीर्षाकडे तो निमुळता होत जातो. याचा अर्थ वाढता वयोगटातील मृत्यूदरही वाढताना दिसतो. हा मनोरा जन्म आणि मृत्यू दोन्ही दर जास्त आहेत असे सांगतो. तर विस्तारणारा आहे हे तर खाली हा विस्तारणारा दाखवले आहे आणि असं निमुळता होत गेलेलं आहे. म्हणजे असं कुतुब मिनार सारखं. कुतुब मिनार एवढं हे नाही आहे, परंतु असं डोंगर सारखं याला खालून विस्तारत वरती जाणारा असं म्हणतात. आता संकोचणारा म्हणजे आकुंचन पावणारा म्हणजे जवळ येणारा. या मनोऱ्यात मनोऱ्याचा तळ अंकुचित होत जातो. तर शीर्षाकडे विस्तारलेला आहे. या अर्थ वृद्धांची संख्या जास्त व तरुणांची संख्या कमी असणे असा होतो. यावरून असा निष्कर्ष निघेल की जन्मदर कमी तर मृत्यूदर अगदी कमी आहे. हे लक्षात ठेवा. आता स्थिरावलेला म्हणजे जेवढे जन्माला येतात तेवढे मरतात. वयोगटाचे प्रत्येक गटांची टक्केवारी जवळजवळ समान असते. जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही अगदी कमी झालेले असतात. त्यामुळे लोकांची वाढ नगण्य असते असा निष्कर्ष काढावे लागतात. तर स्थिरावलेली लोकसंख्या म्हणजे त्या ठिकाणी जेवढे जन्माला येतात तेवढे मरतात, अगदी कमी झालेलं असतं. त्यामुळे लोकसंख्या नगण्य असतं. त्यानंतर वयोरचनेचा प्रकार देशाच्या भवितव्यावर प्रत्यक्ष परिणाम करतो. बाल आणि वृद्ध वयोगटात आधिक्य हा देशाचा आर्थिक भार वाढवतो. आता बाल आणि वृद्ध असल्यामुळे बाल एकतर देशाच्या विकासासाठी काय काम करत नाही आणि वृद्ध देखील काय काम करत नाहीत. वृद्धांची वैद्यकीय सुविधा वाढते आणि बाळांची देखील सुविधा वाढते. त्यामुळे या दोघांची संख्या वाढवल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम होतो. तर या कार्यात वयोगटात प्राबल्य हे मनुष्यबळाची विपुलता दर्शवते. आता सांगा पाहू मध्ये दिलं आहे. आकृती 2.2 मध्ये भारताच्या वयोरचना मनोरे दिलं आहे. त्याचे वाचन करा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर आकृती 2.2 इथं आहे पहा. आता या ठिकाणी लोकसंख्या मगाशीच्या दाखवल्याप्रमाणेच आहे, पण भारताचं दाखवलं आहे या ठिकाणी आणि एज तर सेमच आहे. तर हा सुद्धा निमुळता होत गेलेला आहे. तर आपण प्रश्न काय ते पाहूयात. आकृती 2.1 नुसार भारत कोणत्या मनोऱ्याचे, आत्ताच म्हटलं मी, निमुळता होत जाणाऱ्या मनोऱ्याचे हे पहा. हे आणि इथं विस्तारणारा म्हणजे खालून वरती जाणारा, निमुळता होत जाणारा. ओके, हे तिन्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा आहे भारताची लोकसंख्येच्या रचनेबाबत भाष्य करा. आता भारताची लोकसंख्या या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी बालकांची देखील संख्या जास्त आहे, तरुणांची देखील संख्या जास्त आहे, वृद्धांची संख्या थोडं कमी फार आहे. तर पहा बरे जमते का. मध्ये प्रात्यक्षिक क्रमांक 1 मध्ये सर्वेक्षणानुसार आधारे परिसरातील 15 घरांचे केलेल्या लोकांची वयोगटात अभ्यास करून थोडक्यात मनोरा तयार करा. आता तुम्हाला मनोरा कसं तयार करायचं हे माहिती असेल. मधील भागामध्ये तुम्ही एज त्यांचं दर्शवतो. आपण एक 15 घराचा अंदाज घेऊ शकतो किंवा आपल्या कुटुंबातील सदस्य आपले माहिती आहेत. तर कुटुंबातील सदस्यातील 0 ते 5 वयोगटातील किती मुले आहेत ते या ठिकाणी दर्शवा, म्हणजे किंवा आकडे लिहिलं तरी चालतं. हे आकृती काढण्यापेक्षा तुम्ही आकडे लिहिले तरी चालतं. म्हणजे तुम्हाला समजता येईल अशा प्रकारे. हेच आकृती त्यांनी तुम्हाला समजण्यासाठी सोपे व्हावे यासाठी दिलेलं आहे. त्यासाठी तुम्ही 10 ते 15 वयोगटातील किती लोक आहेत बाबा आपल्या 15 कुटुंबामध्ये ते लिहायचं. असंच एक प्रात्यक्षिक आहे. त्यानंतर आहे लिंगरचना म्हणजे मेल फिमेल. आता मेल फिमेल म्हणजे पुरुष आणि स्त्री, मुलगा आणि मुलगी, या पद्धतीने याला लिंगरचना म्हणतात. लोकसंख्या मनोरे वयोगटानुसार स्त्री व पुरुषाचे प्रमाण दर्शवतात. आता मनोऱ्याचे स्त्री आणि पुरुषाचे प्रमाण दर्शवले आपण पाहिले आहे. ते इकडं स्त्रियांची, इकडे पुरुषांची संख्या, याला लिंगरचना म्हणतात. स्त्री व पुरुषाचे प्रमाण लोकसंख्येच्या प्रमुख वैशिष्ट्य आहे. आता स्त्री व पुरुषांचे प्रमाण हे लोकसंख्यामध्ये गणले जाणारे महत्त्वाचे प्रकार आहे पहा, वैशिष्ट्य आहे. स्त्री व पुरुषांचे लोकसंख्येतील प्रमाणात लिंग गुणोत्तर म्हणतात.
हे व्याख्या लक्षात ठेवा. लिंग गुणोत्तर म्हणजे काय, 1 मार्काला येऊ शकतो. आता लिंग गुणोत्तर म्हणजे स्त्री व पुरुषांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाला लिंग गुणोत्तर म्हणतात. भारत हे प्रमाण खालील सूत्रांनी काढले जाते. आता लिंग गुणोत्तराचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, कारण आपल्याला पुढे उपयोगी येणार आहे. लिंग गुणोत्तर म्हणजे स्त्रियांची एकूण संख्या भागिले पुरुषांची एकूण संख्या गुणिले 1000. ओके. देशातील स्त्रियांची स्थिती पुरुषांच्या तुलनेत लिंग गुणोत्तराच्या आधारे सांगता येईल. आता पुरुषांची स्थिती पुरुषांच्या तुलनेत लिंग गुणोत्तराच्या आधारे सांगता येईल. जागतिक स्तरावर लिंग गुणोत्तराचे सर्वाधिक प्रमाण दर हजारी पुरुषामागे 990 स्त्रिया असे आहेत सांगता येईल. आता भारतामध्ये देखील 926 का आहेत असं सांगता येईल. लाटविया, इस्टोनिया, रशिया व युक्रेन या देशाचे लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे, म्हणजे दर हजारी पुरुषाच्या तुलनेने 1600, म्हणजे 1000 पुरुष आहेत तर महिला किती आहेत तर 1162. तर पुरुषापेक्षा महिलांची संख्या या ठिकाणी जास्त आहे. तर कोणत्या ठिकाणी जास्त असेल तर एखादं उदाहरण सांगता यायला पाहिजे रशियासारख्या देशातला. आता कमी कुठे आहे तर भारतसारख्या देशामध्ये कमी आहे. संयुक्त अरब अमिरात या देशांचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी, म्हणजे दर हजारी पुरुषाच्या तुलनेत 768 एवढे आहे, म्हणजे या ठिकाणी स्त्रिया नाहीच आहेत, म्हणजे 767, म्हणजे जवळपास निम्म्याच्या लेवलमध्ये आहेत. चीन, भारत, भूटान, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशामध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण कमी आहे. थोडक्यात आशिया खंडाचे लिंग गुणोत्तर प्रमाण कमी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. समजलं मी काय सांगितलं तर पुन्हा एकदा सांगतो. लिंग गुणोत्तरामध्ये आता एक उदाहरण घेऊयात. भारत, बांगलादेश, पाकिस्तान यासारख्या देशामध्ये लिंग गुणोत्तर कमी आहे, म्हणजे दर हजारी पुरुषामागे असणारी स्त्रियांची संख्या कमी आहे. तर काही ठिकाणी रशिया, युक्रेन यासारख्या देशामध्ये दर हजारी पुरुषामागे स्त्रियांची संख्या जास्त आहे असं तुम्ही सांगू शकता. आता शोधा पाहू म्हणजे जनगणना 2011 नुसार भारताचे लिंग गुणोत्तर 126 काहीतरी आहे असं. तुम्ही ॲक्च्युली शोधा, मी अंदाजे सांगितलं तुम्हाला. लोकसंख्येचे लाभांश. आता लाभांश म्हणजे काय, आता एक कुटुंब घेऊयात आपण उदाहरणाद्वारे. कुटुंब आपल्याला खूप म्हणता येईल. मगाशी कुटुंब घेतलं होतं तुमच्या कुटुंबातील इतर जे काही नातेवाईक आहेत त्यांचे सर्वे करायला. आता लोकसंख्येचे लाभांशमध्ये, आता तुमच्या घरात संयुक्त कुटुंब पद्धती आहे असं समजूयात. एक आजी आहे, एक 4 काका आहेत असं समजून घेऊयात. आता 4 काका हे तरुण असतात आणि 4 काकू देखील तरुण असतात. ते जर कुठे ऑफिसला वगैरे कामाला जात असतील तर त्यांना टॅक्स भरावा लागतो. हा टॅक्स अप्रत्यक्षपणे सरकारला जातो, म्हणजे त्यांनी केलेल्या कामाला त्यांना पण मोबदला मिळतो आणि सरकारला मोबदला मिळतो. सरकार त्या मोबदल्यातून विविध ठिकाणी खर्च करते. उदाहरणार्थ रस्ते तयार करणे. आता भारतामध्ये पहिले मेट्रो नव्हते, आता मेट्रो तयार केलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी खर्च करतो. म्हणजे आता मेट्रो वगैरे आले म्हणजे विकसित होत जाणार. आता भारतामध्ये जर रेल्वे नसली असती तर आपण दुसऱ्या देशाकडून रेल्वे बघत बसलो असतो. आता आली रेल्वे, त्यासाठी मेट्रो पण आली. अशा प्रकारे प्रत्येक लोकांची आपल्या अर्थव्यवस्थेला फायदा होत असतो. आता लोकसंख्येच्या लाभांशामध्ये आपण हे पाहूयात. खालील तक्त्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. आता तक्ता पाहूयात. तक्ता क्रमांक 1 2.1 भारत आणि लोकसंख्येचा लाभांश. आता दशक दिले आहे ते या ठिकाणी 2001 ते 10, 11 ते 20, 21 ते 30 हे अंदाजे काढले आहेत. स्टार दिलेले आहेत तर अंदाजित आहे, तिथं कोपऱ्यात दिलेलं आहे. मी सांगितल्याप्रमाणे स्टार याचा अर्थ अंदाजित. कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर. आता या ठिकाणी गुणोत्तर दिले आहेत. कार्यशील जेवढी लोकसंख्या आहे तेवढी अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर, म्हणजे दर हजारी पुरुषामागे कार्यशील. आता आपण लिंग गुणोत्तराची जशी केली त्यांनी तसे टक्केवारी काढली. आता कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी 57% आहे. तर बाकीचे 40% लोक काय करतात, ते वृद्ध असतात, काही बालक असतात, काही वेगवेगळ्या ठिकाणी बेरोजगार असतात, काही गरीब असतात. त्यामुळे कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी एवढी झाली जाते. आता या ठिकाणी आपण बघूयात 2021 ते 40पर्यंत थोडी वाढत असलेली असते. 2021ला वाढलेली आहे, परत पुन्हा कमी झाली आहे कार्यशील लोकसंख्येची. कारण सांगू
तर 2001च्या पलीकडं आणि 2005 ते त्याच्या पलीकडं आपल्या देशाची लोकसंख्या एकदमच वाढली होती. 91 कोटी वरून डायरेक्ट 121 कोटीपर्यंत इतकी वाढली होती, जोरात वाढल्याने ह्यांची लोकसंख्या. आता तेवढी मुलं त्यावेळेस जन्माला आले. आता पुढं ते 20 वर्षांनी आपल्या कार्यशील लोकांमध्ये गुंतणार. म्हणजे त्या ठिकाणी 2021पर्यंत ते गुंतणार आणि गुंतल्यानंतर त्यांना 64% म्हणजे त्या ठिकाणी वाढलेलं आहे. आणि त्यानंतर सरकारने हम दो हमारे दो म्हणजे आपण दोन आपले दोन असे ही योजना राखली. त्यामुळे लोकसंख्यावर प्रमाणित भर घालण्यात आली आणि लोकसंख्या कमी झाली. त्यामुळे इथं कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी घसरताना पाहिली पहा 63 पॉईंट. आता तक्त्यातून कोणती माहिती मिळते तर लोकसंख्याचे लाभांश कार्यशील आणि कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी ही माहिती मिळते. दुसऱ्या व तिसऱ्या स्तंभाचा सहसंबंध काय? आता कार्यशील म्हणजे या ठिकाणी कार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर आहेत. आता कार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर इकडं साईडला दिलेले आहे, तर अकार्यशील लोकसंख्येची साईडला दिलेले आहे. यांचे गुणोत्तर काढलेलं आहे. हे सहसंबंध आहेत. या सहसंबंधाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणता परिणाम होतो तर अकार्यशील लोकसंख्या जी असते ते म्हणजे आता मुले असतील, वृद्ध असतील, ते घरात बसून जेवायला लागले तर या भार कोणावर पडतो तर तरुण पिढीवर. तर आपल्या कुटुंबाकडे जाऊयात आपण पुन्हा एकदा. कुटुंबात गेल्यावर आपल्या कुटुंबामध्ये जर मुले जास्त असतील तर वडिलांचा आपल्या 4 काकूंचा आणि 4 मुलांचा 4 काकूंचा आणि 4 काकांचा सर्व पगार त्या मुलांना. आता 4 काकांना 2 मुले असले तर 8 मुले झाले आणि वृद्ध एकटाच असेल तर त्या ठिकाणी त्यांच्यावरच खर्च जास्त होईल. तर त्या मुले जर कमी असतील तर त्यांच्यावर खर्च वाचेल आणि त्या ठिकाणी काकू नवीन गाडी घेऊ शकतात आणि नवीन गाडी घेतल्यामुळे गाडीचा टॅक्स जातो आणि टॅक्स गेल्यामुळे कंपनीवाल्याला फायदा होतो, नवीन उत्पादक वाढतात आणि त्यांना कामगार भेटतो आणि त्यामुळे जे याच्यामध्ये टॅक्स जातो तो सरकारचाही फायदा होतो. उपरोक्त प्रमाण पुढील दशकात कमी झाल्यास काय होईल तर याचे उपयुक्त कमी झाल्यास पुढील दशकात लोकसंख्यावर परिणाम झालेला दिसून आला होतो. त्यानंतर आहे भौगोलिक स्पष्टीकरण. एखाद्या देशाच्या वयोरचनात कोणत्या बदलामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेत झालेली वाढ म्हणजे लोकसंख्या लाभांश होय. आता लोकसंख्या लाभांशांची मी आत्ता सांगितलं तर लोकसंख्याची लाभांश म्हणजे त्या देशाच्या GDPला किंवा अर्थव्यवस्थेला झालेला फायदा. हा बदल जन्मदर व मृत्यूदर कमी झाल्याने घडून येतो. तर जन्मदर मृत्यूदर हे खूप महत्त्वाचे आहेत. आता जन्मदर कमी केलं, मृत्यूदर कमी झाली म्हणजे दोन्ही कमी झाले तर त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त असेल तर मृत्यूदर जास्त असलेलं बरं. म्हणजे लोकसंख्या कमी होईल आणि त्यामुळे त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल. आता याबद्दल जन्मांचे प्रमाण कमी झाल्यास अवलंबित्वाची संख्या कार्यशील लोकसंख्येच्या तुलनेत कमी असते. तर थोडक्यात लाभांश म्हणजे भागधारकांना प्राप्त झालेल्या नफ्यातील लाभ होय. नफ्यातील धारकामध्ये होणारा वाटप देशाचे कार्यशील व अवलंबित्व लोकसंख्या असते. आता कार्यशील अवलंबित्व आता आपल्या कुटुंबाकडे जाऊयात. आता कुटुंबातील आपल्या घरासमोर जर रोड तयार झालं तर रोड हे कसं तयार होणार आहे तर टॅक्स होऊन येणार आहे, असं होऊन तयार होणार आहे. त्यामुळे त्यांचा जे काही कार्यशील लोक आहेत त्यांचा त्यावर परिणाम झालेला दिसतो. म्हणजे त्यांच्यामुळे हे झालेलं असं दिसून येतं. कार्यशील व अवलंबित्व लोकसंख्येवर गुणोत्तरावरून देश आर्थिकदृष्ट्या किती क्रियाशील आहे हे ठरवता येते. आता कार्यशील आणि अवलंबित्व. कार्यशील म्हणजे आता काकू जास्त काम करत असतील तर त्यांना कार्यशील म्हणतो. आता अवलंबित्व म्हणजे जे काही आलेलं आहे ते घरीच मुलांना किंवा अवलंबित्व म्हणजे मुलं हे अवलंबूनच असतात, ते स्वतः कमवून आणत नसतात. हे अवलंबित्व हे देशाच्या आर्थिकदृष्ट्या किती कार्यशील आहे ठरवता येते. म्हणजेच कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जेवढे जास्त असते या कार्यशील लोकांचा हातभार देशाच्या अर्थव्यवस्थेला होतो. आता सांगितल्याप्रमाणे हा देशाच्या अर्थव्यवस्थेला नक्कीच फायदा होतो. जेव्हा देशाची लोकसंख्या
एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात संक्रमित होते. आता लोकसंख्येचे संक्रमणाचे टप्पे आपल्याला माहिती आहेत 5 टप्प्यामध्ये. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या जन्मदर आणखीन कमी होतो, मृत्यूदर आणखीनही कमी होतो. असं दुसऱ्या टप्प्यातून संक्रमित होते तेव्हा त्याच्या जन्मदरास आणि मृत्यूदरास बदल होतो आणि देशाच्या वयोगट रचनेतही बदल होतो. कमी जन्मदरामुळे अवलंबित्व लोकसंख्या कार्यशील लोकसंख्येपेक्षा कमी होते. अवलंबित्व लोकसंख्या कमी व कार्यशील लोकसंख्या जास्त असल्याने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होते. आता सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध होते आणि लोकसंख्या कार्यशील असल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो. या मनुष्यबळाचा इतर क्षेत्रात वापर करून घेतल्याने देशाची आर्थिक विकासाला वेग होतो. आता काकूंचं आपण उदाहरण घेऊयात पुन्हा एकदा. तर त्यांनी दुसऱ्या व्यवसायात गुंतले किंवा त्याच व्यवसायात त्यांनी मोठा फायदा मिळवला आणि त्यांनी तो मिळवलेला पैसा विविध कार्यासाठी खर्च केले तर त्या ठिकाणी उत्पादित होऊ शकतो आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो. त्यामुळे कालानुसार दरडोई उत्पन्न वाढते. दरडोई उत्पन्न म्हणजे दर वर्षाला येणारे उत्पन्न वाढते. त्याचा आर्थिक फायदा लाभांशाच्या स्वरूपात सर्वांनाच होतो. म्हणजे त्याने आल्यावर काही घरातच ठेवून घेणार नाहीत. आपल्या दररोजचं पोट भागवण्यासाठी, रोजची नवीन गाडी घेण्यासाठी म्हणजे जाण्या येण्यास त्यासाठी सर्वांनाच होतो आणि गाडीचा जो काही टॅक्स असतो तो सरकारला नक्कीच जातो. सरकारला टॅक्सप्रमाणे विविध कार्यातून जात असतो. तुम्हाला एक मिनिट मी सांगतो. सरकारला टॅक्स अल्कोहोल म्हणजे माहितीच आहे तुम्हाला, अल्कोहोल आणि पेट्रोल या तिन्ही गोष्टीतून सरकारला टॅक्स जातो. आता पेट्रोल म्हणजे आपल्याकडे गाडी येणार, गाडीतून काकाने वापरलेली गाडी आणि त्या गाडीचा पेट्रोलतून टॅक्स हा पैसा सरकारकडे जमा होतो. तर काही जणांना अल्कोहोलची सवय असेल, त्यांचा अल्कोहोलमधून आता 700 रुपये जर अल्कोहोल असेल तर त्यामधून 400 रुपयापर्यंत जवळपास सरकारकडे जातो. असंच या तिन्ही गोष्टीतून सरकारच्या GDPला अर्थव्यवस्थेला फायदा होतो. तर चला सिलेबसकडे. लोकसंख्या लाभांशाचे फायदे आपोआप मिळत नाहीत. शिक्षण, आरोग्य, संशोधन आणि इत्यादी क्षेत्रात योग्य धोरणाची अंमलबजावणी एखाद्या देशातील शासन करते की नाही यावर लोकसंख्या लाभांश अवलंबून असते. आता लोकसंख्या लाभांशाप्रमाणे लोकसंख्या कोणत्या ठिकाणी लाभांश होऊ शकते ते पहा. शैक्षणिक पातळी, रोजगार, गर्भधारणेची वारंवारता, कर संदर्भातले प्रोत्साहन, आरोग्यविषयक योजना, निवृत्ती वेतन, निवृत्ती धोरणे आणि आर्थिक धोरणं यावर ते अवलंबून असतात. तर लोकसंख्याचा लाभांश इत्यादीवर अवलंबून असतात. म्हणजे आता काकू त्यांच्या मुलांना शाळेत पाठवायला पाहिजे म्हणजे शैक्षणिक पातळी, त्यानंतर त्यांचा रोजगार, गर्भधारणेची वारंवारता, तर कर संदर्भात आरोग्यविषयक योजना इत्यादीवर खर्च केला जातो. एखाद्या देशात लोकसंख्या लाभांश मिळतो किंवा कसे हे खाली प्रकारे बघूयात. लोकसंख्या लाभांश मिळते कसे ते पाहूयात. वैयक्तिक बचत वाढते. म्हणजे आता काका परत कुटुंबाकडे जाऊयात. काका काकूंना घेऊयात. आता त्यांनी वृद्ध आणि बालके नसले तर म्हणजे म्हातारे आणि मुले नसतील तर त्यांच्यावर जास्त पैसा येईल. म्हणजे त्यांनी वैयक्तिक बचत करेल कुठल्या तरी बँकेत वगैरे, म्हणून अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकते. आता बँकेनं काय करतं मग ते दुसऱ्या कंपनीला वगैरे कर्ज देतं आणि कर्जातून व्याज घेतं, व्याज घेऊन आपल्याला व्याज देतं. म्हणजे हे याच्यामध्ये आर्थिक क्रिया होते, याच्यामध्ये टॅक्स वसूल होतात. तर दुसरा पाहूयात. मुलांची संख्या कमी असल्यामुळे पालक त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देतात. आता 4 म्हणजे 8 मुले जर आपल्या काकांना परत कुटुंबाकडे जाऊयात. 8 मुली जर आपल्या काकांना असले तर त्या ठिकाणी काकांचा 8 मुलावर शिक्षणाकडे लक्ष जाणार नाही. पण आता एकटा मुलगा असल्यामुळे त्याला शिकवता येईल. अशा प्रकारे मानवी कुशलता कामगार म्हणजे शिकवल्यामुळे तो म्हणजे उद्या तो पण मोठा होऊन काम करेल, त्याचं पण लक्ष जाईल. अशा प्रकारे समजून घेऊन त्या ठिकाणी त्याला शिकवले जाते. म्हणून हे भांडवल म्हणतात त्याला. म्हणजे हे पुढे जाऊन तो काम करेल म्हणजे तो पण देशाच्या आर्थिक व्यवस्थेला हातभार लावेल, त्याला भांडवल म्हणतात. महिला कार्यशील व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्यास त्यांच्या देशाच्या आर्थिक विकासाचा हातभार वाढतो. आता 2 मुले असल्यावर पालक मुलगा आणि मुलगी दोन्हींकडे लक्ष देतात. त्यामुळे महिलांची स्थिती वाढण्यास मदत होते. तर करून पहामध्ये अभ्यास व प्रश्नांची उत्तरे द्या. तर या ठिकाणी इथं मी मगाशी सांगायचं विसरलो होतो. आता वृद्धांची संख्या वाढवण्यास का विचार करत आहे, तर हा तक्ता इथं आहे पहा. मी
मागील तक्त्यात आहे असं सांगितलं होतं. तर पहिल्या तक्त्यात देश आणि आता यामध्ये हायलाईट केले नाहीत त्यांनी, हायलाईट करायला पाहिजे होतं पुस्तकामध्ये. देश हे एक हायलाईट करायला पाहिजे होतं. सेवानिवृत्ती वयाबाबत सुधारण्याची अंमलबजावणी किंवा धारणाधीनता. आता काही देश दिले आहेत, 1 2 3 4 5 6 7 देश आहेत. त्या ठिकाणी त्यांनी त्या देशांचा विचार आहे की पुढील त्यांनी साल दिलेला आहे, त्या सालामध्ये वृद्धांची संख्या वाढवण्याचा त्यांचा विचार आहे किंवा चालू आहे किंवा काही जण केलेत, काही जण करणार आहेत. हे एक तक्ता समजून घेऊयात. तर पहिला आहे जर्मनी. तर का, ह्याचं उत्तर तुम्हाला का हे वाढवण्याचा प्रयत्न करतात, तर याचं उत्तर तुम्हाला पुढं मिळेलच. जर्मनी हा देश आहे. सेवानिवृत्तीचे वय 2023पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढून 66 आणि 2019पर्यंत 67 केले जाईल. कारण असं आहे की या ठिकाणी बालकांची संख्या कमी आहे. म्हणजे आता वृद्धांना पण जरा काम जास्त वर्षे ठेवून घेतलं तर त्या ठिकाणी त्या वृद्ध देखील घरी बसून राहणार नाहीत आणि त्यांनी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची थोडी गरज कमी होते. तर अमेरिकेची संयुक्त संस्थेने पाहूयात 1960मध्ये किंवा त्यानंतर जन्मलेल्या लोकांची सेवानिवृत्तीचे वय टप्प्याटप्प्याने वाढवून 37पर्यंत जाईल. तर युनायटेड किंगडम पुरुष व महिला दोघांचे सेवानिवृत्तीचे वेतनाचे वय ऑक्टोबर 2020पर्यंत वाढवून 66 व 2026 ते 28 दरम्यान 67 करण्यात येईल. ऑस्ट्रेलिया सेवानिवृत्तीचे वय 23पर्यंत वाढवून 67 होईल. आता चीनचं हे कन्सेप्ट एक प्रश्न विचारला आहे, पुढे पाहूयात आणि हे नीट लक्षात ठेवा. पुरुष आणि महिला या दोघांसाठी सेवानिवृत्तीचे वय 2045पर्यंत 65 वाढवण्याची योजना आहे. या ठिकाणी योजना आहे, त्यांनी जाईल किंवा करण्यात येईल, वाढवून होईल असे दिले नाही. तर जपान सेवानिवृत्तीचे वय 70पर्यंत वाढवण्याच्या विचारात आहेत. तर भारत सेवानिवृत्तीचे वय सरासरी 60 वर्ष आहे. आस्थापनेनुसार 55 ते 65 असे बदलले प्रमाण आढळते. आता वरील तक्ता काय दर्शवतो, तर साहजिकच सेवानिवृत्ती वयाबाबत सुधारणा, अंमलबजावणी किंवा विचारधारा ही देशाची दर्शवते. विकसित आणि विकसनशील असे या देशाचे वर्गीकरण करा. आता विकसित आणि विकसनशील म्हणजे विकसित म्हणजे ज्या ठिकाणी आता अमेरिका हा विकसित देश आहे, अमेरिका आहे, युनायटेड किंगडम आहे, त्यानंतर चीन नाही, जपान आहे, जर्मनी आहे. तर चीन आणि भारत यासारखे देश विकसनशील आहेत. या देशामध्ये सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यामागील कारण कोणते असू शकतात, तर साहजिकच सर्व देशांनी आपापली लोकसंख्या कंट्रोलमध्ये आणलेली आहे. त्यामुळे लोकसंख्या आता वृद्धांना जर आपण कमी वयातले त्यांचे वय रिटायरमेंट नसतानाही आपण केलं, म्हणजे कमी वयात रिटायरमेंट त्यांना केलं, तर ते घरी बसून राहतील आणि त्यांच्या मुलावर ते जबाबदारी वाढवेल. सेवानिवृत्ती वयातील वाढीचा संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल. आता वय वाढवल्यामुळे आता आपल्या घरातील आजी अजून देखील कामाला जात असेल, तर कुटुंबाकडे आलो आपण, तर आजी अजून देखील कामाला जात असेल तर त्या आजीचा देखील फायदा सर्वांनाच होतो, म्हणजे देशासाठी होतो, घरातल्या मुलांसाठी होतो, मुलांच्या मुलांसाठी देखील होऊ शकतो. चीन 2045पर्यंत सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचे का विचार करत असेल, तर मी तुम्हाला मागे सांगितले, कारण जगात 1 नंबर कोण आहे लोकसंख्येच्या बाबतीत, तर तो चीन आहे. कारण विचार करत आहे त्यांचे वय, कारण त्या ठिकाणी जास्त लोकसंख्या आहे, त्यांच्या तरुण पिढी देखील जास्त आहे, वृद्धपण जास्त आहे आणि त्यामुळे लोकसंख्या जो त्यांच्या आर्थिक व्यवस्थेला पुरवठा होतो तो अधिक आहे. त्यामुळे तो फक्त विचार करत आहे, कारण पहिलाच त्याला लोकसंख्या कमी करण्याचं आहे. चीनमध्ये हम दो हमारे एक ऐसा असं आहे. तर 6वा प्रश्न, विकसित देशातील ही उदाहरणे विचारात घेतल्यास भारताने सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करणे आवश्यक आहे का, तर आहे, नक्कीच आहे. भारतातील आता लोकसंख्या कंट्रोलमध्ये आलेली आहे, त्यामुळे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यात काय हरकत नाही, म्हणजे देशाच्या लोकांचाही फायदा होईल.
तर या ठिकाणी भौगोलिक कारण एक पाहूयात. 7वा एक प्रश्न आहे, वयोरचना, आयुर्मान आणि देशाची आर्थिक स्थिती यांच्या सहसंबंधाचा निष्कर्ष टिप लिहा. आता तुम्ही लिहू शकता वयोरचना म्हणजे काय तुम्हाला सांगितले आहे, आयुर्मान म्हणजे काय सांगितले आहे, देशाची आर्थिक स्थिती यांची सांगितली आहे. तर भौगोलिक स्पष्टीकरण तक्ता 2.2 मध्ये दाखविलेले आहे. तक्ता 2.2 मध्ये दाखविलेले हे देश सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करत आहेत किंवा करण्याचा विचार करत आहेत. वृद्ध वयोगट लोकसंख्या वाढवल्याने सेवानिवृत्ती वेतनास निधी आणि तरतुदी वैद्यकीय सुविधांवर दबाव पडतो. म्हणूनच अनेक देशांनी निवृत्तीचे वय वाढवण्यास सुरुवात केली आहे. तर आता सांगितलं लोकांचे आयुर्मान वाढत असल्यामुळे वृद्धांची संख्या वाढत आहे. आता लोकांची हे देखील महत्त्वाचं आहे, लोकांचे आयुर्मान वाढत आहे म्हणजे पूर्वीसारखे आजी आजोबा लवकर म्हातारे होत नाहीत, तर काही आता जरा उशिरा होतात. म्हणजे त्या ठिकाणी विविध घटक हवामान आता सोयीसुविधा उपलब्ध आहेत, त्यामुळे आयुर्मान वाढत आहे. आता आपली आजी कुटुंबाकडे जाऊयात, आपल्या आजीला विचारा तुम्ही, तर त्यांनी कुठल्याही गावाला चालत जात असे, पण आता मोटर गाडी आली त्यामुळे शारीरिक खर्च ही कमी झालेले असते. तर आपण जाऊयात, लोकांचे आयुर्मान वाढत असल्यामुळे वृद्धांची संख्या वाढत आहे. लोक अधिक वयापर्यंत काम करू शकतात. उदाहरणार्थ जपानमध्ये आयुर्मान सुमारे 84 वर्ष आहे, म्हणजे त्या ठिकाणी 84 वयापर्यंत काम करतात. आपल्या 60 वर्षाच्या आजीला काम होत नाही. आता तेथील सेवानिवृत्तीचे वय सध्या 60 वर्षे असून ते आता 70पर्यंत वाढवण्याचा विचार करत आहेत. या ठिकाणी लोकसंख्येच्या आणखीन एक वैशिष्ट्य विचारात करायला हवा, तो म्हणजे वयोरचना. वयोरचना विचार करता या देशाचे लहान मुले आणि युवकांचे प्रमाण कमी आहे किंवा कमी होत आहे, म्हणूनच या देशांनी सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा विचार करत आहेत. तर नक्कीच वयोरचनेमध्ये देखील बदल होत आहे, युवकांची संख्या कमी होत आहे, कारण लोकसंख्या एकदमच आटोप्यात आणल्यामुळे, एकदमच म्हणण्यापेक्षा आटोप्यात आणल्यामुळे त्यामुळे युवकांची संख्या कमी होत चाललेली आहे. म्हणूनच सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचे विचार करत आहेत. चीनमध्ये सेवानिवृत्तीचे वय 2045 मध्ये बदलले जाईल, कारण त्या सुमारास तेथील वयोरचनेचे बालक व युवकांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. भारतातील आयुर्मान वाढत जाण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता तसेच युवक व बालकांची वाढत्या प्रमाणात देखील विचार केले पाहिजे. आता तुम्हाला हे समजलं असेल. त्यानंतर तिसरा साक्षरता, चौथा एक व्यावसायिक रचना. तर अजून धडा मोठा आहे, मोठा म्हणण्यापेक्षा अजून आहेच थोडा मोठा, त्यामुळे हा व्हिडिओ मी इथं संपतो. तर तुम्ही पार्ट 1 पाहिला असेल तर पार्ट 2 नक्की पहा. तर थँक्यू. मी इथं संपतो आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी कुठेही सबस्क्राईब करा असं लिहिलेलं नाही आहे, कारण तुम्हाला तर माहितीच आहे यूट्यूबमध्ये आल्यावर तुम्ही काय करता, त्यामुळे लिहिण्याची आणि सांगण्याची गरज नाही. आणि तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही काय करता, लाईक बटन दाबता. आणि तुम्हाला काय तर लिहायचं असेल, काय तर बोलायचं असेल तर बोला फ्रीमध्ये. कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला काय हवं आहे. कुठल्याही प्रकारचे मी व्हिडिओ बनवू शकतो, तुम्ही सांगा फक्त. आणि अभ्यासाविषयी सांगा, तुम्हाला काही सांगायचं असेल तर. थँक्यू. मी इथंच थांबतो.